नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीचं जानेवारी 2024 करता संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत या सर्व 12 राशींचं जानेवारी 2024 करता राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीबद्दल. सर्वात पहिल्यांदा आपण तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसे की तुमची जी रास आहे ही 7.5 मध्ये झालेली, म्हणजे तुमच्या राशीमध्ये शनी आहे, मात्र तो आता मार्गी झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे बुध, जो की गेल्या साधारण 15-20 दिवसापासून वक्री होता, तो आता दिनांक 2 तारखेनंतर मार्गी होणार आहे आणि साधारण 8 तारखेनंतर तो राशी परिवर्तन सुद्धा करणार आहे. म्हणजे तो दशमात आहे, तो तुमच्या लाभात जाणार आहे. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा झाला तर शारीरिकतेच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे स्ट्रेस टेन्शन तुम्हाला येणार नाही. खरं तर गेल्या साधारण 15-20 दिवसामध्ये किंवा 20-25 दिवसामध्ये तुम्ही अनुभवलेलं असेल की बऱ्याच प्रमाणात तणाव खाली आलेला होता. त्याचप्रमाणे शारीरिकतेच्या संदर्भात सुद्धा काही त्रासांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं होतं. परंतु आता काळजी करू नका. जवळजवळ 7-8 तारखेनंतरचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी अतिशय शुभ फलदायी आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस किंवा टेन्शन किंवा काळजी करण्याचं अजिबात आवश्यकता नाही. हा जो संपूर्ण जो कालावधी आहे, म्हणजे हा संपूर्ण जो महिना आहे जानेवारी 2024चा, हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. चिंता करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. साधारणतः तुमच्या राशीकरता जे महत्वाचे जी स्थानं आहेत आर्थिक संदर्भात ती आहेत 2, 5, 8, 11. म्हणजे तुमचा जो धनेश आहे, पंचमेश आहे किंवा अष्टमेश आणि लाभेश जो आहे तो बुध आणि गुरु आहे. दोन्ही ग्रहांचा विचार करायचा झाला तर गुरु जो ग्रह आहे, हा गुरुग्रह साधारणतः तुमच्यासाठी महत्वाचा, कारण तुमचा लाभेश आहे, धनेश आहे, तो गेल्या साधारण 3 ते 4 महिन्यापासून वक्री होता. आणि जो बुध होता आता सांगितल्याप्रमाणे गेल्या 15-20 दिवसापासून वक्री होता, आता खरं तो मार्गी होणार आहे. तर दोन्ही जे ग्रह आहेत ते मार्गी होत आहेत. त्याच्यामुळे आर्थिक संदर्भात काळजी करू नका. ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्वाचं म्हणजे ज्याला आपण फायनान्शियल क्रंचेस ज्याला म्हणतो ते थोडंसं जाणवलं असेल गेल्या साधारण 3-4 महिन्यापासून. परंतु आता तुमची त्याच्यातून सुटका होते. हळूहळू तुम्ही त्याच्यातून बाहेर पडत आहात की जी खूप चांगली गोष्ट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरु जो की तुमच्या 3य स्थानामध्ये भ्रमण करतोय मेष राशीमध्ये, तो 9व दृष्टीने तुमच्या लाभ स्थानाला पाहतो आहे. त्याच्यामुळे आर्थिकतेच्या संदर्भात म्हणजे आर्थिक येणं ज्याला आपण म्हणतो ते बऱ्याच प्रमाणात लांबलं होतं, त्याला काही ब्रेक्स वगैरे लागले होते. तर साधारणतः आता या महिन्यामध्ये तुमची बरीच जी आर्थिक येणी आहेत ती सुरळीत होतील. त्याचप्रमाणे तुम्ही केलेल्या कामाचं जे हे आहे लाभ आहे ते सुद्धा तुम्हाला मिळतील. नवीन ऑपॉर्च्युनिटी सुद्धा मिळते. तर एकंदरीतच सांगायचं झालं म्हणजे या सगळ्याचा एकंदरीत विचार करायचा झाला तर आर्थिक बाबतीमध्ये तशी काय काळजी करू नका. गेल्या 3-4 महिन्याच्या तुलनेमध्ये आता जर तुमचं आर्थिक येणं आहे ते बऱ्याच प्रमाणात सुरळीत राहील. चिंता करू नका. याच्यामध्ये एक आणखीन गोष्ट सांगायची वाटते. ती गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर गेल्या साधारण 3-4 महिन्यामध्ये काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे झालेल्या नव्हत्या. तर या महिन्यामध्ये हळूहळू साधारण 3-4 तारखेपासूनच तुम्हाला जाणवेल की तुम्ही केलेले शॉर्ट टर्म ट्रेड सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त होत आहेत किंवा त्याचे तुम्हाला चांगले लाभ मिळतात. ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि त्याचे तुम्हाला अनुभव सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे येतील. त्याच्यामुळे आर्थिक जो स्तर आहे किंवा आर्थिक याच्यावरती सुद्धा फ्रंटवरती सुद्धा काही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. जरी तुम्ही 7.5 मध्ये असलात म्हणजे याचा अर्थ असा नाही की 7.5 मध्ये आता तुमचा समजा कालावधी चांगला होता तर सगळं काही चांगलं होईल. 7.5 मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा, तुम्ही मानलेले अंदाज हे नेहमी चुकतात. तुमचा जो कॉन्फिडन्स आहे हा नेहमी खाली येतो. म्हणजे एखादी गोष्ट जर का तुम्ही खूप कॉन्फिडन्सने करायला लागले, कारण शनीचं कारकत्वच मुळात रवीच्या पूर्ण विरोधात आहे. रवी म्हणजे कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे आणि जबरदस्त ध्येयवादीपणा आहे. तो जो भाग आहे तो भाग शनीमध्ये दिसत नाही. शनीमध्ये चिकाटी आहे आणि काम करण्याची धमक आहे. आणि दुसरी गोष्ट, सतत चिकाटीने एकच काम न चुकता न कंटाळता करत राहणं ही प्रवृत्ती शनीची आहे. आणि ती शनीच्या 7.5 मध्ये नेमकं तुम्हाला हीच गोष्ट शनी शिकवतो. अर्थात तुमची जी राशी ही सुद्धा डिसिप्लिन मध्ये आहे. सांगायची गोष्ट एकच आहे की शनीच्या 7.5 मध्ये कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. खूप आत्मविश्वासाने काही गोष्टी करू नका. तुमच्या आत्मविश्वासाला धक्का लागेल आणि परत तुम्ही आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती जर का तुम्ही मोठे कुठले निर्णय घेतले कुठल्याही प्रकारचे, मग ते तुमचे इमोशनली असतील, नातेसंबंधात असतील, आर्थिक असतील, सोशली असतील, चुकाल, तुम्ही बरोबर खाली या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं. 7.5 ही बऱ्याच वेळा या गोष्टी शिकवते.
तुम्ही मकर राशीला किंवा धनु राशीला ही गोष्ट नक्की विचारायची, तुम्हाला कानमंत्र देतील. याच प्रकारे त्यांच्या आता 7.5 संपलेले त्यांनी या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. मकर राशीच्या आहे थोडी, तरी सुद्धा त्यांनी अनुभवलेल्या या गोष्टी नक्कीच आहेत. आता आपण चर्चा करणार आहोत तुमच्या गृहसौख्याबद्दल. म्हणजे गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र, हा शुक्र ग्रह तुमच्या राशीला खूप महत्वपूर्ण ग्रह आहे. कारण हा तुमचा चतुर्थेश पण आहे, भाग्येश पण आहे, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि दिनांक 19 तारखेला हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात घरातल्या लोकांबरोबरचे तुमचे जे इंटरॅक्शन असेल ते मात्र खूप चांगले राहतील. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम काही येणार नाही. आतापर्यंत तुम्ही साधारण अनुभवत असेल की घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध हे खूप स्मूथ चाललेले आहेत. त्यांच्याबरोबरचे जे अंडरस्टँडिंग आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे चाललेले आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भात काही काळजी करू नका. कारण प्रत्यक्षात शुक्र हा सुद्धा तुमचा या महिन्यामध्ये त्याचे भ्रमण आहे ते चांगल्या राशीतून आहे किंवा स्थानामधून आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या लव्ह लाईफ बद्दल. म्हणजे लव्ह लाईफ कशा प्रकारचं असेल. जसं की गेल्या साधारण 15 दिवसामध्ये किंवा 15-20 दिवसामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन, मतवैचित्र वगैरे हे तुमच्या दोघांमध्ये बऱ्याच प्रमाणात झालं. कधी वादविवाद जास्त होणं, वादविवाद टोकाचं होणं, असे सुद्धा प्रकार तुम्ही अनुभवलेले असेल. काळजी करू नका. या महिन्याच्या 3-4 तारखेनंतर किंवा पहिल्याच आठवड्यामध्ये जे थोडाफार गुंता झालेला होता भावभावनांचा, विचारांचा, मतांचा, तो आता हळूहळू सुटायला चालू होईल. तुमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग खूप चांगली होईल, हार्मोनी खूप चांगल्या प्रकारची राहील. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा जो संपूर्ण महिना आहे, संपूर्ण महिना तुमच्याकडे खूपच चांगला आहे. काळजी करू नका. या महिन्यामध्ये रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाही. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा अजिबात चिंता करू नका. या महिन्यामध्ये साधारण 3-4 तारखेनंतर गेल्या महिन्यांमध्ये जे काही मानसिक तणावाखाली तुम्ही गेला तर थोडेफार शारीरिकतेच्या संदर्भात सुद्धा ज्या गोष्टी जाणवल्या होत्या ते या महिन्याच्या साधारण 3-4 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात सुरळीत होतील. त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि समजा काही गोष्टी तुम्हाला उद्भवल्या तर डॉक्टर इलाज मात्र नक्की करा. परंतु ग्रहयोगाच्या संदर्भात सांगायचं झालं तर मोठे काही त्रास तुम्हाला मोठ्या कुठल्या त्रासाला सामोरं जावं लागणार नाही. इथे एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, तुमच्या लाभ स्थानामध्ये रवी, मंगळ, बुध, शुक्र आहेत. त्या सगळ्यांची दृष्टी, खास करून रवी आणि मंगळाची दृष्टी तुमच्या पंचमावर येते आहे. त्याच्यामुळे थोडेफार त्रास होतील, जाणवतील. थोडंसं त्याच्या संदर्भात डॉक्टर इलाजाच्या संदर्भात काळजी घेणं महत्वाचं. परंतु फारसे काय मोठे टेन्शन किंवा स्ट्रेस येणार नाही. यानंतर जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा थोडंसं तुम्हाला जास्त एफर्ट द्यावं लागेल. अर्थात गेल्या साधारण 2-3 महिन्यापेक्षा आताचा कालावधी हा बराचसा तुम्हाला सुखकर जाणवेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत विवाह सुखाबद्दल. तर वैवाहिक सुखाबद्दल सांगायचं झालं तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे रवी, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय 15 तारखेनंतर, तो तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध आतापर्यंत बरेच सुरळीत होते. या महिन्याच्या साधारण 16-17 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात वैवाहिक जोडीदारावर मतभेद होणं, मतवैचित्र होणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, डोकं वर काढणं, अशा काही गोष्टी या दरम्यान होऊ शकतील. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जर का ते तुम्ही व्यवस्थितपणे सांभाळलं तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तसंच तुमचं जे कार्यक्षेत्र आहे, म्हणजे तुमचं जे काही नोकरी धंदा आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला तर मंगळ चक्र आहे, मंगळ ग्रह तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. इथे तुमचा तृतीयेश जो गुरु आहे, हा तृतीयेश जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. तुमचा लाभेश गुरु आहे हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आणि या महिन्यामध्ये बरेचसे त्रिकोण योग होणार आहेत की ज्याला आपण नवपंचमी सुद्धा म्हणतो. अर्थात त्याबद्दल आपण चर्चा करणार असं. परंतु हा जो अन्योन्य योग आहे मंगळ आणि गुरुचा तृतीय लाभ स्थानामधून, हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा योग होणार आहे. खास करून आर्थिक संदर्भामध्ये जे काय प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन आलेले होते आर्थिक बाबतीमध्ये, ते या म्हणजे तुम्ही साधारण गेल्या 3-4 महिन्यामध्ये ते अनुभवलेले असतील अगदी जवळून, ते या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात निवळणार आहेत. म्हणजे आर्थिक संदर्भातले बरेच तुम्हाला नवीन ऑप्शन समोर येतील किंवा तुमची जी आर्थिक येणी थांबली होती ती येणी आहे ती बऱ्याच प्रमाणात सुरळीत होतील. आणि त्या हिशोबाने मनावरचा तणाव सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होईल. भावंडांमध्ये नातेसंबंध ताणले गेलेले असतील किंवा मित्रमंडळींबरोबर सुद्धा ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल. या महिन्यामध्ये मित्र परिवाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचं सुद्धा संभवतं. कागदपत्री व्यवहार, कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस, या गोष्टी अगदी बिनधास्तपणे तुम्ही या महिन्यात करू शकता. त्याच्या काही त्रासदायक गोष्टी होणार नाही. त्याच्यामुळे कार्यकर्तृत्वाच्या संदर्भात सुद्धा तुम्ही जी कामं हाती घ्याल ती अगदी स्वयंस्फूर्तीने पूर्ण करून दाखवा. तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल या दरम्यान खूपच चांगल्या प्रकारची जाणवू शकेल. फक्त छोट्या मोठ्या गोष्टीवरून तुमचे भावंड असतील, इमिजिएट जी भावंड असतील, त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात काही वाद वगैरे होऊ शकते.
टोक वगैरे गाठणार नाही त्यामुळे तशी काय काळजी करू नका. एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये तुम्ही नव्या जोमाने, नव्या स्फूर्तीने काम करा, नव्या शक्तीने काम करा आणि कॉन्फिडन्स तुमचा खूप चांगला दिसून येईल. जरी तुमची 7.5 असली तरी सुद्धा तुमच्यामध्ये हा दिसून येणारा बदल आहे, हा बदल जानेवारी महिन्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 1 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. खास करून शनी जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. शुभ फलदायी असा हा योग म्हणता येणार नाही. ज्या कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी जे व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या ठिकाणी थोडीसं काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, तुमच्या लाभात असणाऱ्या बुधाबरोबर केंद्रयोग होणार आहे. तुमचे जे आर्थिक व्यवहार असेल त्या ठिकाणी लक्ष द्या. तुमचे आर्थिक स्पेंडिंग असेल, खर्च असेल त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार तुमचे चुकण्याची शक्यता राहील या दरम्यान. अर्थात हे जे ग्रहयोग आहे त्याचा जो परिणाम आहे हा 2-3 दिवसापुरताच असतो, त्यामुळे तेवढे दिवस तुम्हाला थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय शुभ फलदायी अशा प्रकारचा हा योग असेल. स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही नवीन संकल्पना तुमच्या समोर येतील. अर्थात त्या शुभ फलदायी राहतील. तुमच्या मित्रपरिवाराकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले होतील, सुरळीत होतील. तर रवी हर्षाचा जो त्रिकोण योग आहे हा त्रिकोण योग तुमच्यामध्ये एनर्जी लेवल, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल, घेऊन येईल किंवा त्याचे काही चांगले आस्पेक्ट तुम्हाला निश्चित दिसतील. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला शनी आणि मंगळाचा सुद्धा लाभ योग होणार आहे. शनी जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो मंगळ तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. मित्र परिवाराकडून काही चांगल्या गोष्टींचा लाभ होणं, काही चांगले सल्ले मिळणं, अचानक काही गोष्टी जुळून येणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी शनी मंगळ लाभ योगात तुम्हाला निश्चित मिळतील. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला गुरु आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. हा जो त्रिकोण योग अन्योन्य योगातून होणारा त्रिकोण आहे. जसं की मी मगाशी सांगितलं, कार्यकर्तृत्वाच्या संदर्भात हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे अतिशय शुभफलदायी राहील. तुम्ही हाती घेतलेली कामं अगदी सहजपणे पूर्ण करून घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण विधायक काही घटना, घडामोडी या दरम्यान नक्की घडतील की ज्या सकारात्मक असतील. त्याचप्रमाणे तुम्ही हाती घेतलेली कामं अगदी सहजपणे हाता वेगळे करू शकाल. कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा व्यवहार, पैशाच्या संदर्भात अर्थ किंवा तुम्हाला कुठे फिरायला वगैरे जायचं असेल, कुठल्याही प्रकारचा ज्याच्या संदर्भात, कारण तुमचा जो इनर कोर आहे, तुमच्यातली आत्मशक्ती आहे ती या दरम्यान जबरदस्त कामाला लागेल आणि भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची मिळू शकेल. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला गुरु आणि बुधाचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या राशी म्हणजे गुरु आणि बुध दोन्हीही तुमच्या राशीकरता अतिशय महत्वाचे असे तुमच्या आर्थिक जे स्थान आहे त्याच्या अधिपती आहेत आणि दोघांचा त्रिकोण योग तुमच्या लाभ आणि त्रिकोणातून होणार आहे. खूपच शुभफलदायी राहील. तुमच्या उद्योगधंद्याच्या संदर्भात किंवा आर्थिक स्थैर्याच्या संदर्भात नवनवीन जे हे ऑपॉर्च्युनिटी वगैरे ते तुमच्या समोर येतील की ज्या शुभफलदायी असतील. जरूर त्याचा लाभ घ्या. तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ सुद्धा या दरम्यान संभवतात. त्याचप्रमाणे याच दिवशी नेपच्यून आणि शुक्राचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. नेपच्यून जो तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो आणि शुक्र तुमच्या केंद्रात भ्रमण करतो, दोघांचा तुमच्या लाभात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. तुमच्या मित्र परिवारापैकी जो स्त्री वर्ग असेल त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे खटके वगैरे उडू शकतील, थोडीशी काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणार तुमच्या लाभामध्ये. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ होतील. मात्र इथे सुद्धा मित्र परिवाराबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे आर्थिक संदर्भातले कमिटमेंट मात्र कुणाच बरोबरही करू नका, तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे 28 तारीख आहे ती थोडीशी स्पेशल आहे, कारण या तारखेला बरेच शुभयोग परत होत आहेत. दिनांक 28 तारखेला बुध आणि हर्षाचा त्रिकोण योग होणार आहे. तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर तुमच्या दोघांमधले जे नातेसंबंध आहेत ते खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. पैसे इन्कमच्या संदर्भात अशा काही उपयुक्त किंवा चमकदार कल्पना तुमच्या समोर येतील की ज्या भविष्यात तुमच्यासाठी शुभफलदायी अशा असतील. जरूर त्यावर काम करा, त्याचे काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येतील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला गुरु आणि शुक्राचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमचा लाभेश आहे, तुमचा धनेशपणा आहे आणि शुक्र तुमच्या राशीचा राजयोग कारग्रह, दोघांचा त्रिकोण अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. म्हणजे या दरम्यान तुम्हाला जाणवणारच नाही की तुमची 7.5 चालू आहे. बऱ्याच प्रमाणात तुम्हाला चांगले अनुभव, जी कामं तुम्ही हाती घालतील धडाक्यात पूर्ण होतील. नशिबाची साथ खूप चांगल्या प्रकारे देतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या 3-4 महिन्यापासून आर्थिक संदर्भात जे काही क्रंचेस वगैरे आपण म्हणतो किंवा आपण मगाशी अनुभवले
ते बऱ्याच प्रमाणात निवळणार आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा एक मोकळा श्वास तुम्ही या दरम्यान निश्चित घेणार आहात। स्ट्रेस टेन्शन हे पूर्णपणे नाहीसं होणार आहे। काळजी करू नका, हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील। याचप्रमाणे शनी आणि शुक्राचा सुद्धा त्रिकोण योग होणार। शनी जो की तुमचा वेश आहे, तुमच्या राशीचा स्वामी म्हणजे शुक्र, आता सांगितला राजयोगकारक ग्रह। या दरम्यान तुम्हाला करिअरच्या संदर्भात काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे येऊ शकतील। घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो आर्थिक लाभ सुद्धा तुम्हाला या दरम्यान अतिशय उत्तम प्रकारचे होतील। याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला मंगळ आणि हर्षलचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे। मंगळ जो की तुमच्या लाभात भ्रमण करतो, जो हर्षल तुमच्या तृतीयात भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे। कार्यशक्ती ऊर्जा जबरदस्त दिसेल। मित्रांबरोबर बाहेर पिकनिकला जाणं, फिरायला जाणं अशा प्रकारचे सुद्धा काही चांगले योग या दरम्यान निश्चित संभवतात। तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना एकंदरीत तुम्हाला 7.5 मधून काहीतरी रिलीफ देणार आहे। 7.5 मला वाटतं की 7.5 सध्या तरी वाटत नाही की 7.5चे चटके गेले, तुम्ही साधारण वर्ष 6 वर्ष अनुभवताय, त्याच्यापासून तुम्ही बाहेर पडल्याचा अनुभव या दरम्यान तुम्हाला निश्चित येईल। याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावस्या आहे ती तुमच्या वेळात होणाऱ्या दिनांक 11 तारखेला साधारण 10, 11, 12 या 3 दिवसादरम्यान थोडं स्वतःवरती कंट्रोल ठेवा, स्वतःच्या भावभावनांचे कंट्रोल ठेवा। विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील, इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील। याचप्रमाणे या महिन्यातली पौर्णिमा मात्र स्पेशल आहे, कारण या महिन्यातली पौर्णिमा आहे ती 25 जानेवारीला आहे आणि 25 जानेवारीलाच गुरु पुष्यामृत योग आहे। गुरु पुष्यामृत योग हा थोडासा स्पेशल असतो। जर तुम्हाला सोने चांदी किंवा मौल्यवान धातूमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा प्रत्यक्षात खरेदी करायची असेल वापराकरता, तरी सुद्धा उपभोग घेणं हा या योगाचा खूप चांगला। बऱ्याच वेळा आपण हे करतो की एखादी वस्तू घेतली त्याचा उपभोग घेता येत नाही मनासारखा, परंतु गुरु पुष्यामृत योगावरती घेतलेल्या गोष्टींचा तुम्ही उपभोग अतिशय उत्तम प्रकारे घेऊ शकता। आणि हा जो गुरु पुष्यामृत योग हा खास यासाठीच की या वेळी चंद्राला पूर्णपणे बळ आहे, त्याच्यामुळे त्याचे तुम्हाला चांगले लाभ निश्चित मिळतील। तर मित्रांनो, हे होतं दिनांक 30 हे होतं जानेवारी 2024 करताचं कुंभ राशीचं संपूर्ण राशीफळ। आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपल्याला अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा। आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।